येत्या 26 एप्रिल रोजी होणाऱ्या वर्धा लोकसभा निवडणुकीकरिता 36 धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व BDS हायस्कूल चांदूर रेल्वे येथे सकाळी व दुपारी अशा 2 सत्रात चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांच्या मार्गदर्शनात पार पडले। लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात वर्धा लोकसभेची निवडणूक होणार असून याकरिता प्रत्यक्ष मतदान 26 एप्रिल रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीत होणार आहे। या निवडणुकीचे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे एकूण 900 कर्मचाऱ्यांनी पहिले प्रशिक्षण घेतले। या प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर करावयाची कामे, विविध फॉर्म कसे भरावेत त्याविषयीचे सखोल मार्गदर्शन पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे नांदगाव खंडेश्वर तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी समजावून सांगितले। उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियासंदर्भात मार्गदर्शन केले, तर स्थानिक BDS हायस्कूल येथे चांदूर रेल्वे तहसीलदार पूजा माटोडे, धामणगाव रेल्वे तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या मार्गदर्शनात महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्राध्यक्ष व PRO 1 यांना EVM मशीन VVPAT हाताळणे अशी सगळी मानसिकता असते, पण आपण आज शिकून घ्यायचं आहे। बरोबर आहे, लोक आपल्यावर खोटी करतात की आरक्षण घेतात पण मग कामात का नाही। आपण पण सगळ्याच गोष्टीमध्ये सक्षम आहोत, कशातच कमी नाही। महिला पण चांगल्या प्रकारे इलेक्शनची ड्युटी सांभाळू शकतात। फक्त आपल्या काही अडचणी असतात, त्या अडचणींवर आपण मार्ग काढून ती महिलांना आपण स्थानिक लेवललाच ठेवून किंवा जवळपासच सेंटर देऊ, जेणेकरून इलेक्शनच्या सकाळी ते जाऊ शकतात आणि संध्याकाळी येऊ शकतात। बरोबर आहे, आपण बरोबर काम करत असलं तरी सगळ्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज घेणं गरजेचं आहे, कारण केंद्राध्यक्षासोबत आपण टीम म्हणून काम करतो आणि टीम म्हणून आपली सगळी जबाबदारी। आणि माझ्या मते महिलांनी जर अशा गोष्टी शिकल्या तर सगळ्यात चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन आणि आपण सगळं बारकाईने आपण काम करतो, कारण महिला नियमांना सोडत नाहीत, नियमांना धरून काम करतात आणि बारीक बारीक जशा गोष्टी असतात। म्हणजे बघा, एक लग्न समारंभ आणि एक इलेक्शन याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे। जसं लग्न समारंभामध्ये आपल्याला सगळ्या पहिल्या विधीपासून तर शेवटच्या विधीपर्यंत बारीक बारीक गोष्टींचं आपल्याला लक्ष ठेवावं लागतं आणि त्या सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण कराव्या लागतात। तसंच इलेक्शन असतं, इलेक्शनला प्रत्येक टप्प्यामध्ये बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवावं लागतं आणि त्या त्या टप्प्यामध्ये ते गोष्ट पूर्ण करावी लागते। आणि जशी लग्नाची धुरा बाईच्या शिवाय होत नाही, तसंच आपली इलेक्शन पण बाई खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात। तर हे आपलं जोडणी तुम्ही शिकून घ्या। बेसिक आहे BVC। कसं जोडायचं आहे? B म्हणजे बॅलेट युनिट, V म्हणजे VVPAT, C म्हणजे कंट्रोल युनिट। बॅलेट युनिटची जोडणी VVPAT ला आणि VVPAT ची जोडणी कंट्रोल युनिट, ही जोडणी आपल्याला करायची। जोडणी वस्तूबद्दल आपण महिला थोड्या भित्र्या असतो आणि महिला त्याला हात लावायला थोडं घाबरतात, कारण लहानपणीपासून आपल्याला विचार असते की तुम्हाला ते जमणार नाही, त्यासाठी काढून घ्यायचं सगळं करून बघायचं। ही जोडणी झाली, ही जोडणी झाल्यावर सगळ्यात